बाप्पा काही आले तर कुठतरी पाहिल्यावानी वाटत. अरे सेंट आहे वाटते. मी निघालो होतो चंद्रपूरले. ॲटोवाला भाऊ म्हणते बाई तू रील बनवते का? मी म्हणलं ओ भाऊ रील बनवतो मी. तुले पाहून बाका वाटलं म्हणत होते. मी म्हणलं भाऊ खूप खूप धन्यवाद. इकडे उसाचा रस प्यासाठी आलो तर हा काकाजी म्हणते बाई तू मला व्हिडिओ मध्ये नाही घेत म्हणते. कधी घ्या मग काकाजी. आली होती मैत्रीण, तिला दिलं उसाची काडी. चला तुम्हाला आज चंद्रपूरचा पुरा माहोल दाखवतो. तुम्हा सर्वांना हॅपी क्रिसमस. तुमच्या घरी सेंटा आला होता का चॉकलेट द्यायसाठी? पण माझ्याकडे सेंटा आला होता बाप्पा चॉकलेट द्यायसाठी. मी चॉकलेट बी घेऊन घेतलं पटकनारी त्याचं. भाऊ म्हणलं गिफ्ट आणायचं विसरलो, पण या दुसऱ्या भाऊले म्हणलं मला गिफ्ट पाहिजे म्हणलं. बाबा तिकडं पाहतो तो घोड्यावर मस्त पर्याय येऊन होत्या. सुंदर दिसत होत्या परी या. आज चंद्रपूरचा माहोलच काहीतरी वेगळा होऊन होता. मस्त घोडे गाड्या डीजे नाचनावच लावून होते. इकडं मस्त डान्स सुरू होता. मग मस्त जबरदस्त रॅली न का मस्त पोट्टे नाचत होते. 25 डिसेंबर येशू मसीचा जन्म झाला म्हणून हा दिवस सगळेजण मिळून खूप साजरा करते. तर कशी वाटली आमच्या चंद्रपूरची जबरदस्त रॅली? रॅली तर होती, त्याच्यामध्ये खूप सुंदर येशूचा जन्म कसा झाला ते बी सांगत होते. ॲटोले मस्त गवतानं सजवून टाकले होते. मग त्याच्यामध्ये मस्त पर्यावऱ्या होत्या, मेंढ्या बी होत्या. मस्त सुंदर डेकोरेशन करून होतं. स्क्रीनवर फोटो बी दाखवत होते. इकडे पोरं लागले मस्त लवासाठी. मस्त भुलम्या आल्या होत्या का 2-3 मोठ्या. मस्त मोठे टेडी बिअर बी होते ते नाचासाठी. तुम्ही हे चंद्रपूरची राहिली पाहिली का? मला कमेंट मध्ये नक्की सांगा. जो रॅली पाहून मला मस्त मजा आली म्हणून मी निघालो घराकडं. घरी गेल्यावर हे लहान पोरं मला भेटायला आले. मस्तच मोठे लोक माझे व्हिडिओ पाहते का? नाही हे पोरगी म्हणत होती जवरिक चॉकलेट देत नाही तवरिक मी जातच नाही म्हणे. म्हणून मला घरातून जाऊन चॉकलेट आणा लागले. यांना चॉकलेट दिलं ना हाकलून दिलं आपल्या घराकडं. टाटा.